नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता बोलते. आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात हो. कधी हारतो, कधी आपण जिंकतो, आहे की नाही? पण काही जण बघा ना, एखाद्याविषयी इतकं नफरत करत असतात ना समोरच्या व्यक्तीस, आणि घरातल्या घरातच युद्ध चालू असते. युद्ध म्हणजे कसं, तलवारी वगैरे घेऊन असं युद्ध नाही. डोळ्यांनी, काहीतरी कटाक्ष शब्द बोलल्याने असं युद्ध चालू असते घरामध्येच. प्रत्येकाच्या घरात काही ना काही असतंच. जिथं कुटुंब म्हणल्यावर तिथं वाद येणारच. पण त्या वादाचं रूपांतर ना एक मनामध्ये असं घर करून जातं ना, आपल्याच घरामध्ये माणूस राहतो आणि तो दुश्मनासारखा वागतो. असं खूप ठिकाणी आहे, झालेलं पण आहे. कारण एक मैत्रिणी सांगते, तर दुःख सांगतेत सगळं आपण, असं आहे तसं आहे. पण कसं असतंय, त्या दुःखाला सुद्धा मात करून पुढे जायचं असते. आणि इतकं काही जणांच्या घरामध्ये एवढी नफरत करत असतात ना, सगळं काम बी सगळं व्यवस्थित चालत असतं बरं का. खाणं पिणं सगळं व्यवस्थित चालतंय, पण असं बोलण्यावरनं किंवा आपल्याच घरातल्या व्यक्तीजवळ कुणाजवळ तरी काहीतरी बोलून जातात ते, की मी असं करीन, मी तसं करीन, मी असं करीन. मग कसं असतं, हे उलटं पण होऊ शकतं. खरं सांगते मी तुम्हाला. आपण जेव्हा दुसऱ्यांना म्हणतो ना, मी असं करीन, तसं करीन, तसं करीन, हे ना पासा उलटा सुद्धा पडू शकतो कधी कधी. असं असतं. म्हणून जे काय आहे ना, ते निर्मळ मनाने जगा, निर्मळ मनाने बोला, वाणी शुद्ध ठेवा. तुमची जर वाणी शुद्ध असली किंवा वाणी तुमची सकारात्मक असली, पॉझिटिव्ह असली, तर काही सुद्धा होत नाही आहे. समोरचा माणूस कसाही वागू दे, बस आपण जे काही कुळदैवत आहे त्या देवावर भक्ती मनापासून प्रेम करा. तुम्ही देवावर अगदी मनापासून प्रेम करा. धावून येतील तुमच्या संकटाला, करत धावून येतील. वाटणार सुद्धा नाही तुम्हाला, की तुम्हाला एखाद्या संकटानंतर ते अलगद करून बाहेर काढून टाकतील तुम्हाला. तुम्हाला सांगते, मी परिक्रमात मरते काय की मला असं वाटत होतं. इतकी छान झाली मी ना आता, खरंच माझ्या डोळे भरून यायला लागले मला. खरंच मी ज्या आईची देवीची पूजा करते ना, ती खरंच सत्याची आहे, माझ्या पाठीशी आहे. काही करत नाही मी तिला. काय तिला सोनं नाणं दागिने काय काय देत नाही. जे काय आपण खातो ते पूजा करते, ते अन्न दाखवते, मनोभावे प्रार्थना करते. सर्वांना सुखी ठेव, चांगली बुद्धी दे म्हणते, बस. तसंच असतं. म्हणून बोलताना ना जपून शब्द वापरत जा, की समोरचा माणूस हर्ट होते का, दुःख होते का त्याला, असं. कारण एखाद्या माणसाला आपण दुःखाने बोललो ना, तो नेहमी समोरच्या समोरचा माणूस असतो त्याला नफरत करत असतो, की माझ्याविषयी अशी बोलली ही, काय मी बिघडवलं हिचं. नेहमी तर मी चांगलंच बोलत होते, हिचं देवाजवळ सुद्धा प्रार्थना करत होते, की सुखी राहू दे, चांगली सद्बुद्धी देऊ दे, आणि माझ्याविषयी असं बोलते. कसं असते, सांगणारा व्यक्ती सुद्धा चुकीचं पण सांगू शकतो आपल्याला, म्हणून कधीच विश्वास ठेवायचा नाही. कारण कसं असते, आपल्याबद्दल जे काय प्लॅनिंग केलेलं असते, षडयंत्र रचले असतात, कटकारस्थाने करत असतात, तर ते उलटं सुद्धा होऊ शकतं. आणि हे मला ना कळून चुकलंय. खूप ठिकाणी आपण बघतो का नाही, आपल्याबद्दल काहीतरी खड्डा कांदून ठेवलेला असेल आणि त्या खड्ड्यामध्ये स्वतः जाऊन पडतात. जो आपल्यासाठी खदून ठेवलेला असेल ना, बरोबर ते स्वतः जाऊन खड्ड्यात पडतात. कारण समोरच्या माणसाने काहीही दोष नसतो किंवा काहीही नसते, त्याच्यावर खोटे आरोप लावलेले असतात. हे देवाला सुद्धा माहीत असतं. आणि तुम्ही असं म्हणू नका, देव कुठं असतो का? अरे जर देव नसता तर ही दुनिया अशी राहिलीच नसती. एकमेकांची लचके तोडले असते, माणसं माणसाला खाल्ले असते. समजलं का? म्हणून तर ही देवाने सगळं पृथ्वी तलावर असं घडवलंय. जे देवाकडे शक्ती आहे, ती आपल्याकडे शक्ती आहे का? नाही आपल्याकडे शक्ती ती. वनवासात हिंडत होते, सीताला कुठेही तहान लागली तर राम बाण मारून पाणी काढायचा. आपण काढू शकतो का पाणी? आपण प्रवासाला निघालो, तहान लागली, कुठंच काय नाही आपल्याकडे, आपण बाण मारून किंवा दगड मारून किंवा काहीतरी जादू करून पाणी काढू शकतो का जमिनीतनं? नाही काढू शकत. त्याच्यासाठी 10 माणसं बोलवून विहीर खादावं लागते आपल्याला, बोर पाडावं लागते, तेव्हा पाणी येतं आपल्याला यंत्राने. त्या काळी यंत्र पण नव्हती, पण माणसाची मन शुद्ध होती. होते त्या काळी पण राक्षस होते, राक्षसिनी होते. मग काय, ते मरायचे ते एक दिवस, त्यांचं मरण ठरलेलंच असतं. त्यांना त्यांना वाटते देवाच्या हातनं मरण आलं तर आमचं खूप चांगलं झालं, कल्याण झालं आमचं, म्हणतात. तसं असतं.
जेव्हा चांगल्या माणसाला सत्याला तुम्ही त्रास देताना है ना, कुणीही का असं ना, जेव्हा त्रास देतो किंवा आपण त्यांच्याबद्दल अपशब्द बोलतो तर ते आपल्याला पण लागत असतात. म्हणजे देव तसं तयार करून ठेवतो. म्हणून म्हणते मी, तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या लग्न होऊन मुली गेलेल्या आहेत किंवा सासरी नांदत आहे, त्या खरंच तुम्ही तुमच्या घरातल्या सासूना सासऱ्याला जपा, त्यांना गोड शब्द बोला, त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवा. काही नसतं घेऊन जायचं आपल्याला. हो, चांगले धडधाकट असतात तर ते पण करत असतात, बनवतात, की तुमच्यावर जिम्मेदारी सगळं टाकत नसत. आणि तुम्हाला जर खरंच तर सत्याची परीक्षा बघत असलं तर तुम्हाला जसं वाटतं तसं वागा. परवा एक व्हिडिओ बघितला मी, लग्न करून गेलेली असती मुलगी, पंजाबची असती वाटतं, पंजाबचंच आहे ती व्हिडिओ. आई बॅट घेऊन येते मुलीच्या घरी, त्या मुलीला एवढं मारायला लागलेली असती, तू सासू सासऱ्याला जेवण देत नाही का, देत नाही तू, आणि तिला अक्षरशः मारती ती. तर प्रत्येकाच्या घरामध्ये असं वातावरण झालं. आपल्या मुलीला आईनी तर सांगितलं, तू ज्या घरात चालली बाई तेच तुझे आई वडील समज, आणि सासू सासरे आहे, जर तू सासू सासऱ्यांना प्रेम लावली, त्यांना माया केली, कारण त्यांना त्यांचा मुलगा प्रिय असतो आणि मुलाला त्यांना सांभाळायचं हे तुझं काम असतं. तू जर स्वयंपाक बनवली नाही तर ते जेवणार कसं? हट्टीपणा करायचं, जिद्दीपणा करायचं हे चालत नसतं, हे लहानपणी चालत असतं. आईच्या घरी सुद्धा तुम्हाला आई रागवती, शिव्या देते, कधी मारते, ते चालतं. आणि तुम्हाला सासूने 2 शब्द जरी बोलले, तुम्हाला रागवलं, तुम्हाला राग येतो, माझी सासू असं बोलते, मी तसं करते, मी सासूला अशी करीन तशी करीन मी, हे तुमचे शब्द असतात. तुमच्याही अंगावर धावून येते, तुम्हाला मारते, ते चालतं. आणि तुम्ही अन्न पण बनवताना बघा, आईच्या घरामध्ये कसं असतं, तेवढंच बनवतं, वाटोळ होत नाही. तसं सासरच्या घरी सुद्धा तुमचं संसार आहे. तुम्ही जर फेकाफेकी जर केली अन्नाचं, तर तुम्हाला एक काळ असं येणार आहे, ते अन्नसुद्धा तुम्हाला मिळायचं नाही. म्हणून जेवढं लागतं तेवढंच बनवा. जेवढं ज्या गरज आहे तिथंच तुम्ही पैसा खर्च करा. तुम्ही जर वेस्ट पैसा खर्च केला, तुम्हाला एक वेळ असं येईल ना, तुम्हाला पैशाला तरसावं लागेल. म्हणून तुम्ही वेस्ट पैसा खर्च करू नका. जेवढा खर्च करायचा तेवढाच खर्च करा. जी वस्तू लागायची ती वस्तू आणा. तुम्हाला लागायचं नाही उगीच भरमसाठ आणायचं, गेला पटकन जीव हार्ट अटॅक येऊन काय करणार तुम्ही? अरे आजकाल काही व्हायला लागले, माणूस आज आहे तर उद्या नाही, आणि तुम्ही उगी गोळा करून ठेवता. काय गरज आहे? समोरच्या माणसाला मनस्ताप होतो, त्रास होतो, आपल्या नवऱ्याला पण त्रास होतो, घरातल्या लोकांना त्रास होतोय. आपण किती पैसा खर्च करालो, कारण सारखं पण वाद करणं, भांडणं करणं, नको म्हणलं तुम्ही भांडायचं, त्यांनी भांडायचं, ते विनाकारण भांडणं होते. त्याच्यापेक्षा शांत राहा. जेवढं आहे तेवढा खर्च करा. अफाट खर्च करून काही उपयोग नाही आहे. आपल्याला देव देतो, तुम्हाला वंजळ भरून द्यायला लागले, आणि एकदा का सगळं तुमच्याकडनं काढून घेतलं ना, सगळं खाली हात राहील तुम्हाला. लक्ष्मी सुद्धा बघते, ही बाई किती घरात वाटोळं करते, अन्न किती फेकून देते. जर तुम्ही असं फेकाफेकी केली ना, तिनं निघून जाते तुमच्या घरातून. बसा, मग काही राहत नाही. तुमचं घरसुद्धा तुमच्या हातून निघून जातं, तुमचा संसारसुद्धा काही राहत नाही आहे. तुम्हाला कामाला जावं लागेल मग कुठंतरी, असं ते. एवढं सुख तुम्हाला देव द्यायला लागले, पण ते घेता येईना सुख, असं आहे. तर मला एवढं सांगायचं आहे मुलींना, की संसार असतो, तडजोड करायची असते, घरातलं वातावरण चांगलं ठेवायचं हे आपल्या हातात असतं. आपण आनंदात राहिलं तर घर आनंदात राहते. आपण जर आनंदात नाही राहिलं, ओरडाआरडी केलं, तर मग घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे. घरातलं वातावरण भंग पावतंय, म्हणजे बिघडतं सगळं. म्हणून मला सांगायचं आहे की सुखाने संसार करा, व्यवस्थित राहा, नीट राहा. नाही तर किती तर ठिकाणी बघा ना, उगी चला निघाले मी, इकडं निघाले, तिकडं निघाले, इकडं निघाले, सुरू. असं विचार करा अगोदर, गरजेचं आहे का जाणं आपलं, तर जावा. उगीच जायचं येड्यावानी, उगीच जाऊन पैसा खर्च करून. अरे गरीबाकडे बघा ना, त्यांच्याकडे किती हाल उठली. चला, मग एवढं सांगायचा उद्देश आहे तुम्हाला की एकमेकांबद्दल जे द्वेष असतो ना, ते सोडून द्या, असं आहे. आणि प्रेमाने राहा, कारण माणसाचं काही भरोसा नाही आहे. ह्या कलियुगमध्ये तर माणसाला काहीही व्हायला लागलेत आजार. चला, वेळ खूप पण टाकलं.